आपल्या आयुष्यात आपलं कोणतरी वाईट करतं आणि वाईट केल्यानंतर ना म्हणजे खूप वाईट आहे, असं छोटं मोठं वाईट नाही, खूप मोठं वाईट की ज्याच्यामुळं तुमच्या आयुष्यावरती खूप मोठा परिणाम पडतोय. त्याचा खूप मोठा परिणाम पडलेला आहे, तुमचं आयुष्य इकडच्या तिकडं झालेलं आहे सगळं. आणि आपल्या डोक्यात कोणीतरी घालून दिलंय की देव त्याचं वाईट करेल. एखाद्या माणसाने आपलं वाईट केलं आणि त्याचं चांगलंच होत चाललंय, आपण त्याच्याबद्दल विचार करतोय आणि देव त्याचं कधी ना कधीतरी वाईट करेल किंवा देव सगळं बघतो, एक दिवस तो त्याच्या कर्माची फळं त्याला नक्की देईल. पण असं झालंच नाही, तर तुमचं आयुष्य पूर्ण निघून गेलं आणि नाही झालं तर त्या माणसाला त्याच्या कर्माची फळं कोण देणार? पण दुसरी बाजू की किंवा आपण नाही त्या गोष्टींमध्ये पडलं पाहिजे, आपण त्या गोष्टी सोडून दिलं पाहिजे. यासाठी ह्या लाईनी तयार केलेल्या असतात की तुम्ही त्या गोष्टींमध्ये परत रिपीट नाही अडकलं पाहिजे, तुम्ही त्या गोष्टींचा रिटर्न विचार नाही केला पाहिजे. म्हणून ह्या गोष्टी अस्तित्वात आहेत, या गोष्टींचा जन्म झाला असावा कदाचित. पण त्याची कर्माची फळं चांगली होतील वाईट होतील, आपलं आपण कर्म करत राहायचं, आपण तिथून निघून जायचं. चांगली लाईफ तयार करण्यासाठी, चांगलं आयुष्य तयार करण्यासाठी, चांगली लोक मिळवण्यासाठी, आयुष्यात प्रगती मिळवण्यासाठी आपण पुढे जात राहायचं. आणि म्हणून ह्या गोष्टींचा जन्म झाला कदाचित. पण ही जी लाईन आहे की देव त्याच्याकडे नक्की बघेन, ह्या लाईनवरती जगण्या इतपत किंवा या लाईनचा विचार करूनच आपण जगणार, एवढं छोटंसं आणि एवढं फालतू आयुष्य नसावं कुठल्याही माणसाचं. एकतर तुमच्यात तेवढा दम पाहिजे की तुम्ही एखाद्याला तिथलं तिथं सांगाल, पण दम पाहिजे आणि जिथलं तिथं सांगाल म्हणजे त्या ट्रेनमध्ये झालं तसं नाही की भांडणं झाली म्हणून सुरा काढून भांडणं मुळात केलीच नाहीत पाहिजे. भांडणाने काही होत नसतं. खरं सांगू तुम्हाला, माणसांच्या आतमध्ये राग साठवून ठेवायची क्षमता खूप कमी झालेली आहे, जी की कदाचित माझ्यात पण तितकी नसेल. पण मी खूप गोष्टी हे केल्या, सहन केल्या, त्या दाबल्या, बरेच दिवस त्याची वाट बघितली आणि मग त्या हळूहळू निवळतात, गोष्टी निवळून जातात. त्यामुळं गोष्टी, एखादी गोष्ट आपल्या बरोबर घडली तर त्या गोष्टीवरती लगेच रिॲक्ट करण्यापेक्षा शांत राहा. पण त्या गोष्टी धरून बसून लय टाइम निघून जातो, बराच वेळ निघून जातो, बऱ्याच गोष्टी होऊन जातात. आयुष्य एकदा पुढं सरकून गेलं की आपल्याला कळत नाही की आपण काय केलं पाहिजे. त्यामुळं नसत्या गोष्टींमध्ये नाही पडलं पाहिजे. अनुभव सांगतो, जर आपल्याकडं पुरेसं पाठबळ नसलं तर आपला छंद आपल्या कामाबरोबर जोपासला पाहिजे. फक्त छंदाच्या मागे नाही पडलं पाहिजे. हे मोबाईल आणि जे इंटरनेटवरती सगळं सांगितलं होतं की सपने के पीछे भागो, असं तसं काहीतरी मागं पाहिजे, त्याशिवाय गोष्टी होत नाहीत. आपल्या पायावरती उभं राहायचे तर आपल्याला स्वतःला तयारी करावी लागणार आहे. आपल्याला दुसरं कोणीच मदत नाही करायला येणार. त्यामुळं स्वप्नांच्या पाठी पळायचं, पण स्वतःकडं थोडंफार काहीतरी असावं, म्हणजे आपला खूप वेळ वाया नाही जात. आणि जर समजा आपण ज्या स्वप्नांच्या मागं पळतोय ते आपला डिसिजन चुकला तर आपल्याकडे दुसरं एक ऑप्शन असू शकतो. बाकी मस्त आहे. सौरभ भोसले म्हणून एक कंटेंट क्रिएटर आहे, मी त्याचे व्हिडिओज बघत असतो. मला त्याचे व्हिडिओज बघून बरं वाटतं की साध्या भाषेत सुद्धा एवढी मोठी ऑडियन्स बाईनी गोळा केली. आणि म्हणजे अजून सुद्धा ते आहे, म्हणतोय ते तुम्हाला की साधेपणा हेच तुमचं खूप मोठं शस्त्र असू शकतं. खूप जास्त मॉडर्न झालं की तो माणूस किंवा तो व्यक्ती खुश नाही राहत. माणसांना सुखसुविधा खूप वाढल्या पण समाधान कमी झालं. मी लहान होतो तेव्हा माझ्याकडे खूप गोष्टी ज्या आत्ता आहेत त्या बघायला सुद्धा नव्हत्या मिळत मला, ज्या आत्ता मी आशा घेतो. पण मला त्याला इतका आनंद मिळत नाही जो आनंद मला एका गोट्यांची बाटली घेऊन यायचो का किंवा गोट्यांची बाटली मी जिंकायचो, त्याच्यात मला जेवढा आनंद मिळायचा ना तेवढा आनंद मला आता अख्खी 2 व्हीलर जरी घेतली तरी नाही मिळणार. त्यामुळं साधं राहा, जास्त मॉडर्न व्हायच्या विचारांमध्ये गोष्टींमध्ये नका पडू. टीव्ही,
पेक्षा जास्त युट्यूबने माणसांना खूप जास्त वेळ लावले. युट्यूब आणि इंस्टाग्रामने तर त्या पार डोक्याचा पार बोगस करून टाकला लोकांचा. तर मी हा व्हिडिओ बनवला होता माझा स्वतःचा कॉन्फिडन्स बघण्यासाठी की मला कॅमेरा पुढे बोलता येते का. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला किंवा मी बोलतोय ह्याच्यातले एक तरी गोष्ट तुम्हाला पटली तर तुम्ही माझ्या व्हिडिओच्या खाली कमेंट करा. त्या कमेंटमुळं मला दुसरा व्हिडिओ बनवावा अशी इच्छा तयार होईल. मी दुसरा व्हिडिओ बनवेन आणि आपला हा प्रवास आपण आजच्या ह्या व्हिडिओपासून सुरू करतोय. माझं एक वेगळं आहे ते मी तुम्हाला हळूहळू सांगेन की मी काय आहे आयुष्यात, मी का असं बोलतोय सगळं. एका व्हिडिओ पाठी एक व्हिडिओ टाकेन. हळूहळू आपण आपलं कुटुंब तयार करू आणि बाकी 10,000 व्ह्यूज आले तरी दुसरा व्हिडिओ मी करेन. थँक्यू. फक्त तुम्ही मला दुसरा व्हिडिओ कशावरती बोललो पाहिजे ते मला सांगा, आपण बनवूया त्याच्यावर. थँक्यू.